विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 6वी बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत इंग्रजी अक्षरमालेवर उजळणी तसेच काही तासिकांमध्ये आपण बघितलं मागच्या की संख्या या विषय आपण जाणून घेतलेलं होतं। आजच्या तासिकेला आपण नवीन घटक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे रांगेतील स्थान। विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया रांगेतील स्थान। आता रांगेतील स्थान याचा अर्थ काय तर आपण बघतो की चित्रपटाचं टॉकीज असेल तर तिथं तिकिटांची रांग असते किंवा बस स्थानक असेल तर बस स्थानकावर सुद्धा विचारण्यासाठी चौकशीसाठी रांग असते। आपण बऱ्याच ठिकाणी रांग पाहतो। आपल्या शाळेमध्ये प्रार्थनेच्या मैदानावर एका रांगेत मुलं उभारतात। याचा अर्थ रांग आणि या रांगेवर आधारित प्रश्न तयार केले जातात। आता एक लक्षात घ्या, रांगेतील स्थान यावर प्रश्न बऱ्याच प्रकारे तयार करू शकतात। त्यासाठी आपण प्रकार वाईज आपण काही प्रकारांचा अभ्यास आजच्या तासिकेला करणार आहोत। इथं मी नाव दिले प्रकार 1, प्रकार 2, प्रकार 3। याचा अर्थ काय, वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न रांगेतील स्थानावर तयार करू शकतात। तर चला बघूया काही प्रश्नांचा सराव। आता डायरेक्ट आपण प्रश्नांच्या सरावातून याची माहिती घेणार आहोत। पहिला प्रश्न बघूया, पहिला प्रकार बघूया। या पहिल्या प्रकारामध्ये काय करतात तर मधल्या माणसाचं नंबर देतात। बघा, एका रमेश रांगेत मध्यभागी असून, म्हणजे तुम्हाला असाच प्रश्न येणार हे लक्षात घ्या, फक्त हा क्रमांक बदलतो। मधल्या माणसाचा नंबर देतात आणि रांगेतील एकूण मुलं काढा म्हणतात। मग मधल्या माणसाचा याचा अर्थ काय, मध्ये कोण असतो प्रश्न वाचूया। रमेश रांगेत मध्यभागी असून त्याचा क्रमांक 7वा आहे तर रांगेत एकूण मुलं किती। रमेश कसा आहे, मध्ये आहे। आता जो मध्ये असतो, मध्ये कोणाला म्हणतो, ज्याच्या उजवीकडे पण तेवढी माणसं आहेत ज्याच्या डावीकडे पण तेवढी माणसं आहेत किंवा मुलं आहेत, त्याला आपण मध्यभागी म्हणतो। आणि याचा क्रमांक कितवा आहे, 7वा। रमेश हा मध्ये असून याच्या इकडे सुद्धा तेवढीच मुलं आहेत आणि इकडे सुद्धा तेवढेच, मग किती तर सोपं आहे। मध्यभागी असून त्याचा क्रमांक 7वा आहे, हा मध्यभागी हा 7वा आहे। हा ज्या अर्थी 7वा आहे त्या अर्थी इथं किती असणार आहेत, 6। इथं 6 मुलं असतील तेव्हा याचा 7वा नंबर येईल। लक्षात घ्या, मधल्या मुलाचा नंबर हा 7वा आहे। रमेश हा मध्ये आहे, हा 7वा आहे। हा 7वा कधी येईल, जर आपण अशी ओळ उभी केली 1 2 3 4 5 6 तर या 6 नंतर हा 7वा येईल, म्हणजे नक्कीच इकडे 6 असतील म्हणून हा 7वा झाला। मग इकडे 6 तर इकडे पण किती 6, कारण इकडे 6 आणि इकडे 6 असतील तर तो मध्ये येईल, म्हणजे दोन्हीकडे सारखं। मग 6 आणि 6 किती झाले 12 आणि हा मधला एक 13, एकूण किती झाले 13। म्हणजेच या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत तर ती 13 आहेत। अशा पद्धतीने बदलतात। समजा विचारलं मधल्या मुलाचा नंबर 8वा आहे, आता हा 8वा आहे, इकडे किती 7 असतील, इकडे किती 7, कारण हा 7 नंतर हा 8वा येईल। पुन्हा इकडे 7 तर इकडे पण 7, 7 आणि 7 14 आणि हा एक किती झाले 15, म्हणजे एकूण मुलं किती होतील 15। असं किती पण प्रश्न विचारले आपल्याला। समजा असं विचारलं मधल्या मुलाचा नंबर 6वा आहे, कितवा आहे 6वा, हा मध्ये आहे ना, हा 6वा आहे, इकडे 5 असतील तेव्हा हा 6वा येईल। मग इकडे 5 तर इकडे पण किती 5च, मग 5 आणि 5 किती झाले 10 अधिक 1 मधला 11। हे झाला पहिला प्रकार। यानुसार तुम्ही कोणताही अंक विचारला तर याचं उत्तर मिळवू शकता। लक्षात ठेवा, मध्ये म्हणजे काय असतं तर दोन्हीकडे सारखं। आपण बघितलं मधल्याचा 8वा, याचा अर्थ 7 नंतर तो 8वा येणार आहे, मग इकडे 7 तर इकडे 7, 7 आणि 7 14 आणि हा एकच आहे 15 आपण घेऊ शकतो रांगेतील मुलं। हा झाला पहिला प्रकार। आता पाहूया दुसरा प्रकार। एका रांगेत 11 मुलं असतील तर मधल्या मुलाचा नंबर कितवा। हा प्रश्न फक्त उलटा केलाय, हाही खूप सोपा आहे, फक्त याचं आपल्याला विभाजन करता आलं पाहिजे। बघा किती मुलं आहेत 11। आता मधल्या मुलाचा विचारला की याच्या आधीचा अंक धरा, 11च्या आधी कोण असतं 10 असतं। या 10चे 2 भाग करा, इकडे 5 गेले इकडे 5 गेले। बघा इकडे 5 आहेत इकडे 5 आहेत, रांगेत मुलं किती आहेत 11। ही 5 आणि 5 किती झाले 10, आपल्याला पाहिजेत 11, याचा अर्थ मध्ये कोण तर पाहिजे। मग 5 आणि 5 10 आणि हा 11वा, म्हणजे हा मध्ये आहे, हा मध्ये आहे आणि याचाच आपल्याला नंबर विचारलाय। परत एकदा लक्षात घेऊया, एका रांगेत 11 मुलं असतील तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा। आता रांगेत 11 मुलं आहेत आणि मधल्या मुलाचा कितवा क्रमांक हे आपल्याला सांगायचं आहे। आता 11 मुलं आहेत तर लक्षात घ्या, मधल्या मुलाचा सांगताना आपल्याला दोन्हीकडे सारखे सारखे उभे केले पाहिजेत। मग काय करायचं, जो नंबर दिलाय त्यातनं एक कमी करा, हा 10 झाला, याचे 2 भाग केले। बघा इकडे पण 5 झाले इकडे पण 5 झाले, झाला का हा मध्ये। इकडे पण 5 आहेत इकडे पण 5 आहेत, याचा अर्थ हा मध्ये झाला, बरोबर का। इकडे पण सारखे इकडे पण सारखे, 5 आणि 5 10 आणि हा मधला 11। म्हणजेच काय, मग एका रांगेत 11 आहेत, बघा 5 आणि 5 10 आणि 11 ही झाली 11 संख्या बरोबर।
परंतु आपल्याला विचारलाय मधल्या मुलाचा क्रमांक, मग याचा क्रमांक किती व्हावं? इथं 5 झालेत, यानंतर 5 नंतर काय येतं? 6, म्हणजे मधल्या मुलाचा क्रमांक येणार आहे 5 नंतर 6वा. कन्फ्युज करून घेऊ नका, सोपा प्रकार आहे. आपल्याला काय करावं लागतं? मधल्या मुलाचा नंबर काढताना याचं फक्त विभाजन करता आलं पाहिजे. 11 आहेत ना, 5 आणि 5 10 गेले, मधला 11वा, या 5 नंतर हा 6वा आला. समजा प्रश्न आपल्याला बदलला, काय म्हटले? एका रांगेत किती मुलं आहेत? 7 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 7. आता याचं विभाजन कसं करणार? बघा, सोपं आहे. इकडे 3 गेले, इकडे 3 गेले, 3 आणि 3 6, आणि हा मधला 7वा. 3 आणि 3 6, मधला 7वा. 3 नंतर काय येतं? 4, म्हणजे त्याचा नंबर किती होईल? 4था, म्हणजे मधल्या मुलाचा 4था येईल. तुम्हाला अजून प्रश्न विचारला काय? तर एका रांगेत 9 मुलं असतील. किती मुलं आहेत? 9. याचं लगेच विभाजन करता आलं पाहिजे. 4 आणि 4 8, आणि मधला 9वा. बघा, 4 आणि 4 8, आणि मधला 9वा. मग ह्या मधल्याचा नंबर सांगायचा आहे ना, 4 नंतर काय येतं? 5 येतं, म्हणजे मधल्याचा नंबर 5वा असेल. याचा अर्थ काय? कोणतीही संख्या देऊ द्या. 15 दिला, 7 इकडे गेले, 7 इकडे गेले, 7 आणि 7 14, लक्षात घ्या, आणि मधला 15वा. मधल्याचा नंबर किती? 7 इकडे आहे, 7 नंतर किती? 8, म्हणजे मधल्याचा क्रमांक 8. किती मोठा प्रश्न असू द्या, आपण या पद्धतीने त्याचं विभाजन करता आलं पाहिजे. विभाजन करता आलं नाही तर यातनं एक वजा करायचा. 11तनं 1 गेला 10, या 10चे 2 भाग केले, 5 आणि 5, आणि मध्ये एक उभा केला. झाले का? 5 आणि 5 10 आणि 1 11. 11 मुलं झाली, पण मधल्याचा विचारलाय. 5 नंतर येतो 6वा, म्हणजे आपलं उत्तर या प्रश्नाचं काय मिळणार आहे? 6वा असं मिळणार आहे. असंही तुम्ही करू शकता. 9 आहे, 9 मधनं 1 गेला, 8 झाले. या 8चं बघा, 4 आणि 4 झाले इकडं, आणि या 4 नंतर मध्ये एक उभा केला, हा, मग 4 नंतर काय आला? 5, म्हणून याचं उत्तर आलं 5. या पद्धतीने तुम्ही मधल्या मुलाचा क्रमांक सोडवू शकता. याचा सराव करा. चला आता पुढे जाऊया. याच्यामध्ये तिसरा प्रकार वाढवतात कसा बघा. रोहनचा उजवीकडून 5वा तर डावीकडून 6वा क्रमांक असेल तर रांगेत एकूण मुलं किती? आता हा तिसरा प्रकार पण अतिशय सोपा आहे, याच्यापेक्षा जास्त सोपा आहे. कसा बघा. रोहन विचारलाय ना, इथं लगेच रोहन लिहून घ्या. आता काय म्हटलंय या रोहनला? उजवीकडून 5वा आहे, हा माझा उजवा हात, या उजवीकडून हात. उजवं डावा आपण शिकलोय. उजवीकडून 5वा, याचा अर्थ हा उजवीकडून कितवा आहे? 5वा आहे, बरोबर. त्यानंतर डावीकडून, हा डावा हात, चला डावीकडून कितवा आहे? 6वा आहे. डावीकडून कितवा आहे? 6वा आहे. चला आता एक लक्षात घ्या, रोहनचा उजवीकडून 5वा तर डावीकडून 6वा, हे दोन्ही पण कोण आहेत? रोहन आहेत. या रोहनचा उजवीकडून 5वा म्हणजे हा रोहनचा आहे, डावीकडून 6वा म्हणजे रोहनचा आहे. हे दोन्ही पण कोण आहेत? एकच मुलगा आहे, हे लक्षात घ्या. हा रोहन इकडून 5वा येतोय, हा रोहन इकडून 6वा येतोय, याचा अर्थ तो रोहन एकच आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा एक मुलगा झाला. आपल्याला रांगेतील एकूण मुलं पाहिजेत, हा एक झाला. चला आता आपण कशी माहिती मिळवू शकतो बघा. हा इकडून 5वा आहे, याचा अर्थ इकडे किती पाहिजे? 4, तर हा 5वा होईल. बघा लक्षात घ्या, हा 5वा आहे, इकडे 4 असतील तर हा इकडे 5वा होईल. इकडून बघा, इकडून जर बघितलं या बाजूनं तर हा 6वा, याचा अर्थ इकडे किती पाहिजेत? 5 पाहिजेत, तर तो कितवा होईल? 6वा होईल. मग लक्षात घ्या, इथले 5 इथले 4 किती झाले? 9. इकडे 5 मुलं उभी केली, इकडे 4 केली, झाली 9. 5 आणि 4 9, आणि मधला हा 1 त्यात टाकून द्या, किती झाली? 10. याचा अर्थ या रांगेत एकूण मुलं किती आहेत? 10 मुलं आहेत. कसं केलं परत लक्षात घ्या. रोहनचा उजवीकडून 5वा, उजवीकडून 5वा, हा उजवा उजवीकडून आलो, डावीकडून 6वा, डावीकडून 6वा, दोघं पण रोहनच आहेत, हे लक्षात घ्या. एकच आहे, दोघं पण नाही म्हणता येणार. हा एकच मुलगा आहे रोहन, इकडून पण रोहन आहे, इकडून पण रोहन आहे. मग इकडे मुलं कशी उभी केली आपण? इकडून 5वा आहे, इकडे 4 असतील तर हा 5वा येईल. इकडे आपण 5 केली का, तर इथं 6वा आहे, इकडे 5 असतील तर हा 6वा येईल. मग 5 आणि 4 9, आणि हा 1 10. या पद्धतीने आपण अशाच प्रकारचा प्रश्न येतो, फक्त नाव आणि अंक बदलतो. तुम्ही या पद्धतीने उत्तर सहजतेने सोडवू शकता. आत्ताच आपण म्हटलेलं होतं की रांगेतील स्थान यावर बऱ्याच प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता 3 प्रकार बघितले, चौथा प्रकार बघूया. बघा, रोहनच्या उजवीकडे 4 तर रमेशच्या डावीकडे 6 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, रोहनच्या उजवीकडे, इथं लिहूया रोहन. बघा, रांगेतील स्थानावर प्रश्न सोडवताना बेसिक नुसार जायचं, जी सूचना दिली आहे ना तशी मांडत जायचं. रोहनच्या उजवीकडे, रोहनचा उजवा इकडं, हा उजवा हात करायचा. रोहनच्या उजवीकडे किती आहेत? तर 4 आहेत, लिहून टाका 4. तर रमेशच्या डावीकडे, इकडे लिहून टाका रमेश. रमेशच्या डावीकडे, हा डावा हात आहे ना आपला, डाव उजवं डावं सारखं समजायचं. इकडे उजवं, उजवीकडे 4, इकडे डावं, डावीकडे किती आहेत? डावीकडे 6 आहेत. चला, हे झालं 6. म्हणजे रोहनच्या उजवीकडे 4 आहेत, रमेशच्या डावीकडे 6 आहेत.
तर किती मुलं आहेत आता लक्षात घ्या. हे झाले 6, हे झाले 4 व हा रमेश वेगळा आहे, रोहन वेगळा आहे. मगाशी सारखं होतं पण हा रमेश वेगळा, रोहन वेगळा. 6 आणि 4 किती झाले 10 अधिक हे दोघं 2 किती झाले 12. याचा अर्थ त्या रांगेत किती मुलं आहेत 12 मुलं आहेत. आता हाच प्रश्न कसा वाढवतात तर रोहनच्या उजवीकडे 4 तर रमेशच्या डावीकडे 6 मुलं असतील व त्या दोघांच्या मध्ये, आता या दोघांच्या मध्ये किती असतील 4 असतील. बघा 1 2 3 4 केली 4 पोरं पुढे मी उभी केली. आपण हे असंच करायचं, बेसिक नुसार वागायचं. बेसिक नुसार सूचना दिले त्यानुसार प्रश्न तयार करत जायचं, आकृती तयार करायचं जायचं. रोहनच्या उजवीकडे 4, रमेशच्या डावीकडे 6, त्यांच्या मध्ये 4 आहेत ना 1 2 3 4 झाली. चला 6 आणि 4 10, हे 2 12 आणि मधली 4 ती याच्यात ऍड करून टाका, बरोबर झाली 16. झाला नवीन प्रकार तयार. अशा पद्धतीने तुम्ही बेसिक नुसार उत्तर मिळवू शकता. आता घेऊया फसवणारा प्रकार, तो म्हणजे प्रकार 5. 25 मीटर अंतरात प्रत्येकी 5 मीटर अंतरावर किती झाडं लावाल. तुम्ही काय म्हणणार सर 25 अंतर आहे, किती लावायचे आहेत 5, 5 1 5, 5 5 25, 5 झाडं लाव. उत्तर चुकणार, हे उत्तर चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. कसं बघा, आपल्याकडे अंतर किती आहे हो, आपल्याकडे अंतर आहे 25. बघा कसं फसतोय आपण. आता झाडं किती लावायचे आहेत प्रत्येकी 5 मीटर अंतरावर. आता 5 मीटर अंतरावर झाडं लावण्यासाठी आधी इथं एक झाड उभं केलं पाहिजे आणि मग 5 मीटर अंतर जाऊन इथं एक केलं पाहिजे. लक्षात घ्या, आधी हे झाड उभं केलं, नंतर हे झाड, किती झाले यांचं अंतर 5. 2 झाडातील अंतर 5 पाहिजे, त्यासाठी 2 झाडं उभं करायला नको का. हे 2 उभं केले, इथलं 5 इथलं 5, 10 झालं, हे झालं 15, हे झालं 20 आणि हे झालं 25. बघा बरं 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25 झालं. 25 मीटर अंतर भरलं. आणि हे आहेत झाडं बघा, एक झालं, दुसरं झालं, तिसरं झाड लावलं, चौथं झाड लावलं, 5वं लावलं आणि 6वं लावलं. बघा किती झाडं लावायला लागतात 6. का हो, अंतर 25 मीटर आहे कबूल आहे, परंतु यात एक झाड का वाढतं तर साधा सोपा हिशोब आहे. आपल्याला अंतर सांगताना त्याआधी एक आधी झाड उभं केलं पाहिजे तर आपण अंतर सांगेल ना. 2 झाडातलं म्हटलंय ना तर इथे एक झाड लावावं लागेल आणि इथे एक झाड लावावं लागेल तर 5 मीटर अंतर तयार होईल. म्हणजे लक्षात घ्या, फक्त 5 मीटर अंतर व्हायला 2 झाडं लावायला लागली. बघा एकच अंतर आहे आणि 2 झाडं लावायला लागली, म्हणजे एक झाड एक्स्ट्रा लावावं लागतंय, लक्षात घ्या. आता समजा प्रश्न वाढवला, खूप सोपा आहे. भाग घालवा 5 5 25, कितीचा भाग गेला 5चा, त्यात फक्त एक झाड वाढवायचं. झाडं लावताना लक्षात ठेवायचा प्रश्न, असाच प्रश्न येतो किती झाडं लावाल. मग झाडं लावताना लक्षात घ्यायचं एक झाड जास्तच लावायचं. चला आपण अजून दुसरं उदाहरण घेऊया. किती अंतर आहे 35 अंतर आहे. अंतर किती आहे 35. प्रत्येकी कितीवर लावायचं आहे 5 वर लावायचं आहे. चला 5 प्रत्येकी. बघा चला भाग घालवा, 5 1 5, 5 7 35, किती आलाय भाग 7. एक झाड एक्स्ट्रा लावा, 7 मध्ये 1 टाकला, 8 झाडं लावणार आम्ही. समजा तुम्हाला मोठा प्रश्न विचारला, काय विचारला 125 आहे, अंतर 125 आहे आणि 5 मीटर वरच लावायचं आहे. चला 5 ला भाग घालवा, 125 भागिले 5, 5 1 5, 5 2 10, 2 उरले, 5 5 25, 25 5 125, बरोबर का. 25 चा भाग बसला, 25 झाडं नाही लावायची, त्यात 1 टाका, किती झाली 26 झाडं आम्ही लावणार. किती लावणार 26. याचा अर्थ झाडं लावताना एक झाड एक्स्ट्रा लावायचं असतं. हा झाला आपला प्रकार 5. यामध्ये आपण बघितलं की झाड एक्स्ट्रा लावावं लागतं. आता पुढचा प्रकार बघूया, जेवढे तेवढे. मी फक्त एवढा शब्द का लिहिलाय हो, लक्षात घ्या शब्द ठरलेले असतात. मग सांगितल्याप्रमाणे झाडं लावायची, तुम्हाला झाडं किती लावलं विचारत असेल तर झाड एक्स्ट्रा लावायचं, प्रश्न लक्षात ठेवायचा. तसं आपल्याला रांगेतील स्थानांतर्गत जेवढे तेवढे हा पण शब्द शिकायचा आहे. प्रश्न कसा असतो, जेवढी मुलं आहेत तेवढ्याच मुलांच्या रांग आहेत. बघा जेवढं तेवढं आलं का, जेवढ्या रिक्षा आहेत तेवढ्याच रिक्षांच्या रांग आहेत, आलं का जेवढं तेवढं. जेवढे घोडे आहेत तेवढ्याच घोड्यांच्या रांगा आहेत, जेवढं तेवढं सारखं येते. जेव्हा जेवढं तेवढं येईल तेव्हा प्रश्नात जो अंक आलाय त्याचा फक्त वर्ग करायचा आहे. जेवढी मुलं तेवढ्या रांगा आहेत 5, 5चा वर्ग किती 25. याचा अर्थ त्याच्यामध्ये एकूण मुलं किती विचारतात, एकूण मुलं किती झाली 25. समजा जेवढ्या रिक्षा आहेत तेवढ्याच रिक्षाच्या रांगा आहेत, रिक्षांची संख्या किती आहे 7, 7 अंक दिलाय ना, 7चा वर्ग करून टाका, 49 रिक्षा आहेत. मात्र यात कन्फ्युजन असं असतं, यात प्रश्न कसा वाढवतात बघा. कधी कधी असं म्हणतात जेवढी मुलं तेवढ्याच मुलांच्या रांगा, आणि रांगा किती आहेत तर बघा 4 आहेत, तर मुलांच्या पायांची संख्या किती. आता बघा पायांची विचारले तर अंकाचा वर्ग करा आधी, 4चा वर्ग किती झाला 16. आता ही 16 मुलं झाली, यांना प्रत्येकी किती पाय 2 पाय, 16 2 32.
याचा अर्थ त्यांच्या पायांची संख्या किती मिळणार आहे? 32. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेवढं तेवढं असेल तर अंकाचा वर्ग करा, हे उत्तर मिळतं एकूण. पण पाय विचारले, चाक विचारली, इथं जर चाक विचारली तर 3 न गुणावं लागेल, इथं पाय विचारलं 2 पायानं गुणलं. अशा पद्धतीने तुम्हाला ही प्रक्रिया याच्यामध्ये करावी लागते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रांगेतील स्थान यामधल्या काही प्रकारांविषयी माहिती घेतली. हे वाक्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या. याच्यावर आधारित अजून भरपूर प्रश्न तयार होतात. जरी तुम्हाला चाचणीला असा प्रश्न पडला तरी सूचनेनुसार तुम्ही कृती करत जावा, तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळणार आहे. याबद्दल अधिक माहिती मिळवा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.